मौजे दहेगाव ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी फेर चौकशीचे आश्वासन, आंदोलन स्थगित. बहुजन मुक्ती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा परिषद अहिल्यानगर येथे मौजे दहेगाव तालुका शेवगाव ग्रामपंचायतीत कथित भ्रष्टाचार व अनियमित कामकाजाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ आनंद भंडारे साहेब यांनी संबंधित प्रकरणात 15 दिवसांच्या आत दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच मौजे दहेगाव ग्रामपंचायतीच्या कामकाजाची फेर चौकशी करून संपूर्ण व सविस्तर अहवाल सादर करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यांच्या आदेशानुसार सदर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. ग्रामस्थांनी कामामधील अनियमितता, खर्चातील तफावत आणि अहवालातील त्रुटीबाबत नाराजी व्यक्त केली होती. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत फेर तपासणीचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाळासाहेब गायकवाड, सचिन खंडागळे, किशोर फुलारे, इलियास भाई पठाण, शिवाजी पाटील मरकड, भैया बॉक्सर, जिशान शेख, वाहिद भाई, उत्तम सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. आता प्रशासनाच्या आश्वासनानुसार पुढील 15 दिवसात ठोस कारवाई होणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आज अहिल्यानगर या ठिकाणी जिल्हा परिषद समोर बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीनं आम्ही दहेगावने तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी म्हणून एक दिवसाचं धरणं आंदोलन धरलेलं आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या वर्षभरापासून दहेगावने ग्रामपंचायतच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी म्हणून दहेगावने येथील ग्रामस्थ आणि बहुजन मुक्ती संघटनेच्या वतीनं आम्ही पंचायत समिती, प्रांत कचेरी, तहसील कचेरी आणि जिल्हा परिषद एवढंच नाही तर नाशिक आयुक्त या ठिकाणी सुद्धा आंदोलने केलेली आहेत. आणि त्यातल्या भ्रष्ट कारभाराची चौकशीचा अहवाल आम्ही मागितला, परंतु संपूर्ण अहवाल न देता जिल्हा परिषदेने तातरमात्र उत्तर दिले आणि पंचायत समितीने तातरमात्र कारण देऊन अपूर्ण माहिती दिलेली आहे. आम्हाला संपूर्ण माहिती आज तागायत मिळालेली नाही, परंतु आम्ही जिद्दी आणि चिकाटीचे माणसं आहोत. आम्ही हे आंदोलन शेवटपर्यंत पार करणार आहोत, सोडणार नाहीत. याच्यामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत अशा अधिकाऱ्यांना माफी संघटना देणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये संघटना आणखी तीव्र आंदोलन करीलच. परंतु यानंतर आम्ही नाशिकच्या न्यायालयामध्ये संघटनेच्या वतीनं या ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी व्हावी म्हणून दावा दाखल करणार आहोत. आणि त्या ठिकाणी न्याय नाही मिळाला तर निश्चित प्रमाणामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल करून त्या भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी, पुढाऱ्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी पैसे खाल्ले, शेण खाल्लं, त्यांची चौकशी झाली पाहिजे. या निमित्तानं आम्ही या ठिकाणी एक दिवस धरणं आंदोलन धरलं. या धरणं आंदोलनाच्या निमित्तानं माझ्याबरोबर माझे सहकारी उत्तम सावंत असतील, इलियासभाई पठाण असतील, सचिन खंडागळे असतील, शिवाजी महाराज असतील, बॉक्सर फुलारी आहेत, अजून कोण, बॉक्सर फुलारी आणि ईशान शेख या ठिकाणी दहेगाव मुद्दा म्हणले आहेत. आणखीन आमचे काही कार्यकर्ते या ठिकाणी याला उपस्थित आहेत आणि वेळोवेळी आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊन या ग्रामपंचायतीची कारभाराची चौकशी व्हावी म्हणून बसलेलो आहोत. परंतु संबंधित अधिकारी, पुढारी आणि कार्यकर्ते यांना असं वाटतं की गाव आमचा आहे, आमचं कोण गाव वाकडं करताय. पण कुत्र्याचं शेपूट किती वाकडा असलं तर नळीत घातलं निघत नाही ना, आम्ही शेपूट तोडून टाकणार, सोडणार नाही. एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. थांबतो. जय भीम, जय भारत. आम्ही दहेगाव येथील ग्रामस्थ, सर्व ग्रामस्थ आज जिल्हा परिषद येथे धरणे आंदोलन करता आलेलो आहोत. तर आमचा विषय असा होता, दहेगाव ग्रामपंचायत इथं खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचे आमच्याकडे ठोस 2017 ते 23-24 पर्यंत आजपर्यंत खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, सगळे प्रूफ आहेत आमच्याकडे. आणि आतापर्यंत आमचे हे 7वं आंदोलन आहे, तरी आजपर्यंत आम्हाला पूर्ण चौकशी अहवाल भेटलेला नाही. इथून मागे चौकशी अहवालासाठी त्यांनी समिती नियुक्त केली, परंतु ती समिती पूर्ण कागदपत्रे देत नाहीत, अधुरे दिलेले आहेत. मग भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून त्यांनी ते मुद्दाम म्हणून जे जाणीवपूर्वक जे मोठाले काम आहेत, टेंडर आहेत, ज्या कामात भ्रष्टाचार झालाय ते मागे ठेवलेत आणि किरकोळ खर्च दाखवून इतर खर्चात आम्हाला शॉर्टकट मध्ये हा अहवाल दिलेला आहे. तर हा अहवाल आम्हाला मान्य नाही.
हा अहवाल आम्हाला मान्य नाही, कोणालाच मान्य नाही. म्हणून त्याकरता आम्ही आज 24/2/2026 रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करता दहेगावने पूर्ण ग्रामस्थ येथे आलेलो आहोत. पूर्ण अहवाल आम्हाला भेटला पाहिजे, त्याकरता आम्ही येथे धरणे आंदोलन करता आलेलो आहोत. आणि एक भ्रष्टाचार करा भरपूर झालेला आहे, आम्ही सोडणार नाही. ही लढाई आम्ही शेवटपर्यंत देणार आहोत. नाशिक आयुक्तालय आम्ही तिथे पण दाखल करणार आहोत, परत पुन्हा जाऊन, आणि हायकोर्टात पण दाखल करणार आहोत. सोडणार नाही. ज्यांनी खाल्ले, जोपर्यंत दहेगाव ग्रामपंचायत पूर्ण बरखास्त करत नाहीत भ्रष्टाचारी ग्रामपंचायत, तेव्हाच आम्ही थांबणार. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, कारण भ्रष्टाचार आम्ही सहन करणार नाही. कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भक्त आहोत, संविधानिक मार्गाने चालणारे आहोत.